नमस्कार सर्वांना, सान्वी समर्थ फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त मी उंबरठा पूजन करून घेतलं, रांगोळी काढून घेतली, नंतर छान अशी देवपूजा करून घेतली। देवपूजा झाल्यानंतर इथं चहा ठेवला होता, मग स्वयंपाकाची तयारी करून घेतली। स्वयंपाकाची तयारी करीत असताना लगेच समर्थ उठला। चुप, शांत बस, चुप चुप। झाडू मारून घेतला लगेच। मी इथे झाडू मारत होते तोपर्यंत सानू आणि समर्थ दोघं पण खेळत होते। किधर जाता है और इधर लाना बाबू। मम्मी आई तो मुझे थप्पड़ लगाती है और पापा आई तो मुझे थप्पड़ लगाता है। मम्मी आई तो थप्पड़ लगाती है, तो पापा आई तो थप्पड़ लगाते हैं, और बाहर आई तो मेरे बाबा आई तो थप्पड़ नहीं लगाते। तरी इथे सानूची मस्ती करून झाल्यानंतर सानू इथं अभ्यास करत होती। समर्थ तिचे अभ्यास करून देत नव्हता, त्याला पण करायचा होता अभ्यास। मला करायचा आहे स्वयंपाक आता। तर स्वयंपाकात मी बनवणार आहे आज शिरा बनवते आणि मसाले। तर चला, कांदा चिरून घेतलाय, अद्रक, लसूण, मिरची आणि सोयाबीन आणि बटाटा, तांदूळ पण घेतलेत निवडून। जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्याच करते भात। मोहरी घातली, जिरा, कांदा, कांदा लाल होईपर्यंत। हा माझ्यापाशीच खेळतोय। अद्रक, लसूण, समर्थ ए पिल्लू, काय कुठे जायचंय? खेळून झाल्यानंतर लगेच त्याला झोप आलती। मग मसाला भात लावून झाल्यानंतर मी त्याला झोपी लावलं आणि मग शिरा बनवायला घेतला। तूप आणि रवा
इथे दूध गरम करायला ठेवले. कढई गरम झाली. इथे शिरा भरून घेते. शिरा भरून घ्यायला दूध गरम करून घेतलं. शिरा बनवून झाल्यानंतर लगेच देवाला नैवेद्य दाखवला. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.